UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एका पॉर्न स्टारला पुढे करून भाजपकडून आमच्यावर आरोप, आम्ही पुराव्यासह आरोप केले तर पॉर्न स्टारच्या कुटुंबाची बेअब्रू झाली। राऊतांकडून सोमय्यांचा पॉर्न स्टार असा उल्लेख। पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्याचा महाविकास आघाडीचा इशारा, प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप। पुणे पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर मविया नेते आंदोलनावर ठाम। पुणे मेट्रोबाबत महाविकास आघाडीकडून इलेक्शन स्टंट, याचं मतांमध्ये परिवर्तन होणार नाही, उदय सामंत यांची टीका। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, ठाकरे गटाची युवासेना आणि अभाविपमध्ये थेट लढत। पहिल्यांदाच सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष। धर्मवीर 3 चित्रपट काढायला फडणवीसांना आनंद, दिघेंबद्दल काय माहिती, फडणवीसांनी औरंगजेबावर चित्रपट काढावा, राऊतांची टीका। अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई, 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबई दौऱ्यावर, डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार। औरंगजेबाप्रमाणे अमित शहांनी महाराष्ट्रामध्ये तंबू ठोकला तरी भाजप विजयी होणार नाही, भाजपकडून राज्याच्या तख्तावर तकलादू माणसं, संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं, राऊतांची वैफल्यातून टीका, राधाकृष्ण विखे पाटलांची राऊतांवर टीका। शिंदे फडणवीस आज शिर्डी दौऱ्यावर, विखेंच्या शिर्डी मतदारसंघात महिला सशक्तीकरण मेळावा, 30 ते 40 हजार महिला कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा अंदाज। अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अहमदनगरमध्ये श्रीरामपूर बंद, शिवरायांच्या स्मारकासह श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्याची मागणी। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट उदय सामंतांना टक्कर देणार, सावंतांविरोधात ठाकरे गटाकडून राजेंद्र महाडिक, उदय बने, प्रदीप साळवी इच्छुक। आदित्य ठाकरेंनी माझ्या विरोधात दापोलीमध्ये निवडणूक लढवावी, योगेश कदम यांचं आव्हान, तर विधानसभेला शिंदे गटाच्या 65 ते 72 जागा निवडून येतील, कदम यांचा दावा। रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार, मी महायुतीचाच उमेदवार असणार, जयस्वाल यांची प्रतिक्रिया। महायुतीच्या नेत्यांची वर्षावर रात्री 9 वाजता बैठक, तिढा असलेल्या 90 जागांवर शिंदे फडणवीस अजित पवारांमध्ये चर्चा होणार। राज ठाकरे आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर, 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार, अमरावतीमध्ये राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर। अक्षयचा मृतदेह दफन करायला बदलापूर, अंबरनाथ आणि कळव्यामध्ये विरोध, दफन करायला जागा मिळत नसल्यानं अक्षयचं कुटुंबीय हायकोर्टामध्ये अर्ज करणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।